नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण बघतोय की 10वीचा मॅथमॅटिक्स 1चा आपण तिसरा धडा स्टार्ट केलेला आहे. त्याचं नाव आहे अंकगणिती श्रेणी अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्याच्यामध्ये एकूण 4 प्रॅक्टिस सेट होते, त्यातले आपण 3 ऑलरेडी घेतलेले आहेत. आता आपल्याला फक्त शेवटचा प्रॅक्टिस सेट घ्यायचा आहे चौथा, ज्याच्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करायची गरज नाही आहे. चौथा प्रॅक्टिस सेट आपण डायरेक्ट स्टार्ट करणार आहोत. चौथा प्रॅक्टिस सेट आपण आता आजपासून घेणार आहोत. चौथ्या प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण 6 गणितं आहे बाळांनो. देर आर 6 सम्स इन फोर्थ प्रॅक्टिस सेट. तर ते 6च्या 6 गणित आपण बघणार तर आहोतच, त्याचबरोबर त्याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस पण करणार आहोत. याच्यानंतर आपला धडा संपेल आणि मग तुम्ही लगेच तयारीला लागा परीक्षेच्या. ओके. त्याचा प्रॉब्लेम सेट जो आहे त्याच्यात काही नवीन गणित असतील तर ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवून देईन, किंवा आपण प्रॉब्लेम सेट नंतर पण घेऊ शकू. परीक्षा मात्र आपल्याला आता लगेच धडा संपल्यानंतर घ्यायची आहे. तर तुम्ही बघा, आता आज आपण शाब्दिक उदाहरणं स्टार्ट करतोय, आज आपण वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करतोय. या वर्ड प्रॉब्लेमसाठी सुद्धा तुम्हाला हे 3 सूत्र लक्षात ठेवावं लागेल. वर्ड प्रॉब्लेम तर आपण स्टार्ट करतोय, पण वर्ड प्रॉब्लेमसाठी हे जे सूत्र आहे TN आणि SNचं, हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. TN बरोबर A + n - 1 गुणिले D, SN बरोबर n/2 कंसात 2A + n - 1 गुणिले D, SN = n/2 इन ब्रॅकेट T1 + Tn. SN चे 2 सूत्र आहे, TN चं एकच सूत्र आहे. हे सूत्र दिलेले आहे आपण. ह्या सूत्रासाठी आपण सराव संच 3.2 घेतलाय, ह्या सूत्रासाठी आपण सराव संच 3.3 घेतलाय, आणि आता ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेला हा सराव संच. एकदम इझी. या सराव संचाच्या बाबतीत फक्त तुम्हाला काय ओळखता आलं पाहिजे, गणित वाचून अंकगणिती श्रेणी जर तुम्हाला ओळखता आली, असं तुम्हाला वाक्य टाकावं लागतं. या उदाहरणासाठी अंकगणिती श्रेणी, या उदाहरणासाठी अंकगणिती श्रेणी असं एक वाक्य टाकावं लागतं बाळांनो. AP फॉर दिस सम, AP फॉर दिस सम नाही टाकलं तरी चालतं, पण आपण टाकणार आहोत. म्हणजे काय, गणित तुम्हाला वाचावं लागेल. मराठीमध्ये तुम्ही गणित समजून घ्या आणि इंग्लिशमध्ये पण समजून घ्या. सारिका नावाची एक मुलगी, तिने 1 जानेवारी 2016ला, 1 जानेवारी म्हणजे 2016ची सुरुवातच, त्या दिवशी तिने ठरवलं की 10 रुपये बँकेत गुंतवायचे, 10 रुपये बचत करायची. पहिल्या दिवशी 10 रुपये बचत करायची, दुसऱ्या दिवशी 11 रुपये बचत करायची, आणि तिसऱ्या दिवशी 12 रुपये अशी बचत वाढवत चालायची. असं तिने 1 जानेवारी 2016ला ठरवलं. हे बघा, जिथं तुम्हाला असा पहिला दुसरा शब्द येईल ना, तीच तुमची अंकगणिती श्रेणी असते. बघा, दुसऱ्या, तिसऱ्या, पहिल्या. इन इंग्लिश ऑल्सो 11 रुपीज ऑन सेकंड अँड 12 रुपीज ऑन थर्ड. तर हे जे सेकंड, थर्ड वगैरे अशी जी लँग्वेज आली, फर्स्ट, सेकंड, थर्ड, मग फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे असू शकतो, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो असू शकतो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असू शकतं, फर्स्ट सिक्वेन्स, सेकंड सिक्वेन्स, थर्ड सिक्वेन्स असू शकते. काही पण शब्द असू शकतो, पण त्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड लावलेला असणार आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या. तर हे जे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या असतं का, तेच आपलं अंकगणिती श्रेणी असते. जसं की पहिल्या दिवशी ती किती रुपये गुंतवणार आहे, 10, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12, असं गुंतवतच राहणार आहे. आणि किती दिवस गुंतवणार आहे ती, तो पूर्ण 31 डिसेंबर पर्यंत ती गुंतवणार आहे. म्हणजे पूर्ण 2016चं वर्ष ती पैसे गुंतवणार आहे. अगदी 1 जानेवारीला तिने स्टार्ट केलेले आहे, तर असं ती पूर्ण 31 डिसेंबर पर्यंत गुंतवणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की जे 2016चं जे वर्ष आहे त्याला लीप वर्ष म्हणतात बाळांनो. आणि लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात. म्हणजे पहिल्या दिवशी हा 1 जानेवारी, हा 2 जानेवारी, हा 3 जानेवारी, असं करत 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 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला किती दिवस होणार आहे, सगळे 366. आणि त्या 366 दिवसाची एकूण बचत काढायची, म्हणजे यस 366 काढायचे. लक्षात घ्या की कसं आहे माहिती का, ती किती दिवस बचत करणार आहे, पूर्ण 366. कसं कळालं आपल्याला, कारण ती 1 जानेवारी पासून बचत करायला सुरुवात करणार आहे, तर 31 डिसेंबर पर्यंत बचत करणार आहे. जानेवारी ते डिसेंबर म्हणजे पूर्ण वर्षच संपलं, आणि वर्ष 2016च आहे. मुद्दामून त्यांनी वर्षाचं नाव देऊन ठेवलेलं आहे, कारण तुम्हाला कळावं की ते लीप वर्ष आहे किंवा नाही, ते लीप इयर आहे किंवा नाही. कारण वर्षाचे 2 प्रकार असतात बांधव, एक लीप वर्ष आणि एक लीप वर्ष नसलेलं वर्ष. जर ते वर्ष 4ने भाग जाणार असेल तर त्याला लीप वर्ष म्हणतात, आणि लीप वर्षात 366 दिवस असतात. म्हणजे असे आकडे किती येणार आहे, हे दिवस किती येणार आहे, 366, आणि त्याची एकूण बचत काढायची, म्हणून यस काढायचं. हा प्रश्न जर तुम्हाला कळाला तर उत्तर तुम्हाला येतच सगळं. यस 366 का काढायचंय लक्षात घ्या, कारण 366 दिवसाची एकूण बचत म्हणजे पूर्ण बेरीज करावी लागेल तुम्हाला, आणि पूर्ण बेरीज करण्यासाठी तुम्हाला यस काढावं लागेल.
आता जर त्यांनी प्रश्न असा विचारला असता की सांगा तिची 31 डिसेंबर 2016 या एका दिवसाची बचत किती, तर आपल्याला टी 366 काढावं लागला असतं. एकच पद काढायचं असेल तर टी काढता, सगळ्या पदांची बेरीज काढायची असेल तर यस काढता. लक्षात ठेवा. बाकी ते येतच सगळ्यांना. ए बरोबर T1 म्हणजे 10 हे सगळ्यांना माहितीच आहे. डी बरोबर T2 - T1, T2 किती तुमचा 11, त्याच्यातून 10 वजा करा, उत्तर येतं 1. आणि S 366 काढण्यासाठी SN चं सूत्र वापरा. SN बरोबर n/2 कंसात 2a + n - 1 गुणिले d. S 366 काढताय बघा तुम्ही. S 366 मग 366 भागिले 2, कारण n 366 किंमत येते बघा 366. S 366 म्हणून n 366 2 इन ब्रॅकेट a मीन्स 10 आणि परत 366 - 1 × 1. ओके. तर याला जर भागलं तर उत्तर येते 183. याचा भागाकार तुम्हाला जमला पाहिजे. बे एक बे खाली उरला 1, बे 8 16, असा भागाकार येतो सगळ्यांना. बे एक बे उरला 1, बे 8 16, बे 3 6, असं 183 भागाकार येतो बघा. आणि मग नंतर इकडे भेद आहे 20 होतं आणि इकडे 366 मधून एक केलं की 365 365 एक 365. मग उरलं काय आता 183 आणि इकडे उरलं 385, कारण 65 आणि 20 केली बेरीज तर 385 होते. आता शेवटचा एक गुणाकार करावा लागेल तुम्हाला. 385 ला कितीने गुणावं लागेल 183 ने गुणा. तर 3 5 15, चला 1 3 8 24 आणि 1 25, चले 2 3 3 9 2 11 प्लस 8 5 40 0 4 8 8 64 4 8 6 24 6 30, पुन्हा डबल प्लस आणि 1 ने गुणल्यावर जशाच्या तसा गुणाकार. अगदी सोपं आहे बघा. 5 5 4 10 7 म्हणजे 70,455. तर आता तुम्ही रिमार्क देऊ शकता. म्हणून तिची एकूण गुंतवणूक किती आहे पूर्ण त्या वर्षाची, तर 70,455 रुपये रिमार्क देऊ शकता तुम्ही. म्हणून 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत, म्हणून 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत 70,455 रुपये आहे. Therefore, her total saving will be ₹70,455. एकदम सोपं आहे बघा. फक्त तुम्ही एवढंच लक्षात घ्या की ही अंकगणित श्रेणी कशी बनली आणि तुम्ही S 366 का काढली. कारण साधी गोष्ट आहे की 1 जानेवारीला ती 10 रुपये गुंतवणार आहे, 2 जानेवारीला ती 11, 3 जानेवारीला ती 12, असं तिचं ठरलेलं आहे. दररोज 1 रुपया वाढवत चालली ती आणि असं पूर्ण वर्ष गुंतवणार आहे. मग पूर्ण वर्षात अशी किती पदं येतील 366, कारण पूर्ण वर्षात 366 दिवस असतात. म्हणून आपण S 366 काढलेले. आणि यसच का ते पण समजून घ्या, कारण या गणितांमध्ये दोनच गोष्टी मॅटर करतात. एक तर तुम्हाला श्रेणी सुरू करता आली पाहिजे आणि एक तर तुम्हाला टी काढायचंय का यस हे कळालं पाहिजे. जर एकच पद पाहिजे असेल तर टी काढा. इफ यू वॉन्ट ओनली वन टर्म देन फाइंड टी. आणि जर का तुम्हाला सगळ्या पदांची बेरीज पाहिजे असेल तर यस काढा. म्हणजे इफ यू वॉन्ट सम ऑफ ऑल टर्म्स देन फाइंड यस. ओके. एकदम इझी. बघा मी तुम्हाला दोन्ही गणितातला फरक दाखवतो. मनाने गणित घेतो मी 2 याच्या नंतर, मग तुम्हाला कळून जाईल. ओके. तर बघा आता मी तुमच्यासाठी 2 मनाने एक्झाम्पल घेतोय. तुम्हाला लक्षात येईल की 2 गणितांमधला फरक आहे. हे गणित बघा तुम्ही आता. एका सभागृहात पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आणि तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत. हेच पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या जे असते त्यालाच अंकगणित श्रेणी बनतात. इन फर्स्ट रो 20 सीट्स इन फर्स्ट, 22 सीट्स इन सेकंड अँड 24 सीट्स इन थर्ड रो. हे जे 20, 22, 24 हेच आपलं एपी असतं. एपी तुम्हाला लिहिता आली पाहिजे. मग आपण असं लिहू शकतो एपी फॉर दिस सम, एपी फॉर दिस सम म्हणजे या उदाहरणासाठी अंकगणिती श्रेणी, या उदाहरणासाठी अंकगणिती श्रेणी, अंकगणिती श्रेणी. सांगा आता पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहेत. पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या 22, तिसऱ्या 24, असं करत आहे. आता प्रश्न काय आहे की मग तुम्ही सांगा 30व्या रांगेत किती खुर्च्या आहेत. 30व्या रांगेत, 30व्या मी जर म्हणतो तुम्हाला दुसऱ्या रांगेत किती खुर्च्या आहेत तुम्ही काय सांगता 22, तिसऱ्या रांगेत किती खुर्च्या आहेत तुम्ही काय सांगता 24. म्हणजे तुम्ही एकच पद सांगता. मी जर म्हणतो 3 रांगेत एकूण खुर्च्या किती आहे तर तुम्हाला तिघांची बेरीज करावी लागेल. मी जेव्हा पण एकूण शब्द वापरेल त्यावेळेस तुम्हाला यस काढावा लागेल. आता मी बोलतोय तिसऱ्या रांगेत किती तर तुम्ही
T3 सांगाल, दुसऱ्या रांगेत किती तर तुम्ही T2 सांगाल. तसं 30व्या रांगेत किती खुर्च्या आहे यासाठी तुम्हाला T30 काढावं लागेल. 30व्या रांगेतील खुर्च्या, 30व्या. फाइंड टोटल नंबर ऑफ सीट्स इन 30th रो. 30th रो मधल्या तुम्हाला 30व्या रांगेतल्या तुम्हाला खुर्च्या पाहिजे म्हणून टी काढ. जर ते बोलले असते 30 रांगांमध्ये एकूण खुर्च्या किती आहे, फाइंड हाऊ मेनी सीट्स इन ऑल 30 रोज, तर तुम्हाला S30 काढावं लागलं असतं. हा फरक जर तुमच्या लक्षात आला बाळांनो, टी कधी काढायचं यस, तर तुम्हाला हे शाब्दिक गणित अजिबात अवघड वाटणार. मी दोन्ही गणित तुम्हाला दाखवतोय, हे मी मनाने घेतलेले. जेव्हा मी प्रॅक्टिस सेट स्टार्ट केलेला आहे, प्रॅक्टिस सेट मध्ये 6 गणित आहे, मी एकच गणित घेतलं आणि बाकीचे 2 गणित मनाने घेतोय आणि हेच गणित मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. लक्षात येते तुम्हाला. तर T30 कसं काढणार आता ते तुम्हाला माहितीच आहे. A बरोबर T1 म्हणजे 20 आणि D बरोबर T2 मायनस T1. T2 किती तुमचं 22 मधून 20 काढा, उरते किती 2, राईट ना. आणि आता T30 काढण्यासाठी Tnचं सूत्र वापरा. Tn बरोबर A प्लस n मायनस 1 गुणिले D, म्हणून T30 काढायचं आहे तुम्हाला. मग A किती तुमच्या व्हॅल्यू 20, मग n च्या ठिकाणी 30 वजा 1 गुणिले D ची व्हॅल्यू 2. हे 20 जशाच तसं, हे 30 1 केलं 29, 29 गुणिले 58 आणि 58 आणि 20 किती 78. याचा अर्थ कळून गेला आपल्याला की 30व्या रांगेत किती खुर्च्या आहे 78. म्हणून त्या सभागृहात 30व्या रांगेत 78 खुर्च्या असतील. ओके, therefore there are 78 seats in 30th row. तुम्हाला हे समजून घ्यायचे बाळांनो की मी T30 का काढतो, कारण मला फक्त 30व्या रांगेतल्या खुर्च्या पाहिजे, मला एकाच रांगेतल्या खुर्च्या पाहिजे म्हणून टी काढायचं. जर मला त्यांनी सांगितलं असतं की 30 रांगातल्या एकूण खुर्च्या किती आहे, तर मी S30 काढला असतं. तसं एक गणित मी तुम्हाला दाखवतो आणखी. हे गणित तुम्हाला कळालं असणार. आता हे गणित बघा, सेम तेच गणित आहे. काय की एका सभागृहात पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहे 10. झालं सुरू. पहिल्या रांगेत 10 खुर्च्या. AP फॉर दिस सम. सांगा पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहेत. आता पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहे 10, दुसऱ्या रांगेत 13, तिसऱ्या रांगेत 16, अशा खुर्च्या वाढत चालल्या. तर सभागृहात अशा किती रांगा आहे 20. तर रांगा 20 आहे, तर तुम्ही त्या 20च्या 20 रांगातल्या एकूण खुर्च्या सांगा. 20व्या रांगेतील खुर्च्या नका सांगू, ह्या 20 रांगा आहे आणि या 20 रांगांच्या एकूण खुर्च्या सांगा. म्हणून तुम्हाला S20 काढावं लागतं. लक्षात घ्या, प्रश्न समजून घ्या. इकडे बघा, if there are 20 rows of seats, then find total number of seats in an auditorium. टोटल काढायची, टोटल, तेव्हा तुम्हाला S काढावं लागतं. हे लक्षात घ्या. भाषा लक्षात घ्या क्वेश्चनची, कारण S आणि T काढायला तुम्हाला आवडत नाही, ते तुम्हाला इथं काढता. T कसं काढलंय आपल्याला लक्षात आलंय. S कसं काढणार आता ते तुमचं फिक्सच आहे. T1 बरोबर A बरोबर T1 आणि T1 म्हणजे काय तुमचा तर 10 आणि D बरोबर परत तुमचा T2 मायनस T1, 13 मायनस 10, 13 मायनस 10 म्हणजे 3. आता तुम्हाला S20 काढण्यासाठी Sn चं सूत्र वापरावं लागेल. n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू D. S किती काढायचं आहे 20, म्हणून इथं पण 20 भागिले 2 कंसात 10 प्लस. लक्षात येते ना किमती कशा भरल्या आपण. समजतंय ना तुम्हाला, सगळ्यांना समजतंय ना. हे तुम्ही शिकलाय S20 काढायला. 20 इथं 20 इथं 20 हे 10. लक्षात घ्या. आता याला भागाकार म्हणतात. हे बेद आहे 20 बनतं, 10 बनतं आणि हे बेद आहे 20 बनतं. हे गुणाकार आहे आणि 19 त्रिक किती बनतं 57, कारण 20तून 1 गेला 19, 19 त्रिक 57. हे 10 आणि 57 आणि 20 किती बनतात 77 आणि मग गुणाकार करा 770 असं. तर याचा अर्थ त्या सभागृहात एकूण खुर्च्या किती आहे 770. म्हणून तुम्हाला सांगावं लागेल की त्या सभागृहात एकूण खुर्च्या 770 आहे. Therefore, there are total 770. Therefore, total number of seats are 770. एकदम इझी बघा. फक्त तुम्हाला एवढंच समजून घ्यायचंय की मी टी का काढलं आणि एस का काढलं. आणि आता मी हेच 2 गणित तुम्हाला होमवर्कला देणार आहे.
ओके, फक्त अंक बदलून देतो. इकडे लक्ष द्या. पहिल्या ह्याच्यात आता हे गणित तुम्ही समजून घेतलेलं आहे. मी हाच गणित तुम्हाला होमवर्कला देतोय. आता होमवर्कला पहिलं गणित तुमचं हेच समजून घ्या की पहिल्या रांगेत 15 खुर्च्या आहे, दुसऱ्या रांगेत 18 खुर्च्या आहे आणि तिसऱ्या रांगेत तुमच्या 21 खुर्च्या आहेत. तर तुम्ही सांगा असं करून 21व्या रांगेत 17व्या रांगेत किती खुर्च्या आहेत. ओके, म्हणजे देअर आर 15 सीट्स इन फर्स्ट रो and 18 seats in second row and 21 seats in third row and so on. Then find the number of seats in 17th row. लक्षात घ्या, मी आता तुम्हाला हाच प्रश्न होमवर्क साठी बदलून दिलाय. लक्षात घ्या. लक्षात घ्या, मी 3च आकडे बदलवलेले ते तुम्ही समजून घ्या. हा सेम तसाच सेकंड होमवर्कला देतोय मी. हा दुसरा सेम. पहिल्या रांगेत 11 खुर्च्या आहे, दुसऱ्या रांगेत 15 खुर्च्या आहे आणि तिसऱ्या रांगेत 19 खुर्च्या आहे. तर तुम्ही सांगा जर सभागृहात 50 रांगा असतील खुर्च्यांच्या तर किती एकूण खुर्च्या किती. ओके, मीन्स इन फर्स्ट रो 11 सीट्स, ओके, इन सेकंड रो 15 सीट्स and in third row 19 seats. Then find total number of seats in 50 rows. हे बघा, हा दुसरा प्रश्न दिलाय मी तुम्हाला होमवर्कला. नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि हे दोन गणित करून. तर होमवर्कला दिलेले दोन गणित तुम्ही व्यवस्थित करा. मी आणखी पुढचे दोन गणित तुम्हाला समजावून सांगतो. बघा तुम्ही. हा शाब्दिक गणिते एकदम सोपे असतात, व्यवस्थित समजून घेतलं तर कळेल. ओके, हा प्रश्न. एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्जाने घेतले, 8,000 रुपये घेतलेले आणि त्यावर 1,360 रुपये व्याज देण्याचे त्याने कबूल केले. म्हणजे 8,000 रुपये समोरच्या व्यक्तीचे प्लस 1,360 रुपये असं एकूण 9,360 रुपये त्याला भरायचे. ओके, पण तो काय करणार आहे माहिती का, प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात त्याने काय केलेली आहे, भरलेली आहे. तर तुम्ही सांगा पहिला हप्ता किती रुपयाचा आहे आणि शेवटचा हप्ता किती रुपयाचा आहे. म्हणजे काय, अ मॅन बॉरोज 8,000 रुपीज and agrees to repay with a total interest of ₹1360 in 12 monthly installment. म्हणजे 8,000 रुपीज जे बॉरोज घेतलेले ते आणि 1360 रुपीज जे इंटरेस्ट आहे तो सगळे 12 मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये पूर्ण करणार. and each installment is being less than the preceding one by 40 rupees. then find the amount of first and last installment. म्हणजे काय, सरळ सरळ बघा, एक व्यक्ती 12 हप्त्यात पैसे भरणारे असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 असे 12 हप्त्यात पैसे भरणार आहेत. आणि हे हप्ते म्हणजे अंकगणिती श्रेणी. ओके, पण त्याचं रूल कसं आहे, पहिल्या हप्त्यात जो किती रुपये भरेल ते काही माहित नाही आपल्याला, पण त्याच्यापेक्षा दुसऱ्या हप्त्यात तो 40 रुपये कमी भरणार. उदाहरणार्थ जर पहिल्या हप्त्यात 100 भरले तर दुसऱ्या हप्त्यात 60च भरेल, 40 कमी भरेल. उदाहरणार्थ पहिल्या हप्त्यात 140 भरले तर दुसऱ्या हप्त्यात तो 100च भरेल. उदाहरणार्थ पहिल्या हप्त्यात जर 200 भरले त्यांनी तर दुसऱ्या हप्त्यात 160च भरेल, 40 कमी भरेल. हे एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला, एक्झाम्पल देतोय की तो काय करणार आहे, पहिल्या हप्त्यापेक्षा दुसऱ्या हप्त्यात तो 40 रुपये कमी भरणार आहे. म्हणजे सरळ सरळ पहिल्या हप्त्यात जर 140 रुपये भरले तर दुसऱ्यात तो फक्त 100 रुपये भरणार. पहिल्या हप्त्यात जर 100 भरले तर दुसऱ्यात तो फक्त 60 रुपये भरणार, 40 कमी भरणार आहे. आणि असे सगळे मिळून त्याला टोटल किती भरायचे, 8,000 कर्जाचे आणि 1,360 रुपये व्याजाचे. तर तुम्ही सांगा पहिला हप्ता किती रुपयाचा आहे आणि शेवटचा हप्ता किती रुपयाचा आहे. तर लॉजिक असं आहे बाळांनो की या सगळ्या हप्त्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे. म्हणजे S12 आपल्याला माहिती आहे, कारण सगळे 12 हप्ते आणि 12 हप्त्यांची बेरीज आहे 8,000 प्लस 1,360. असे करून तुम्हाला 9,360 रुपये 12 हप्त्याची काय येणार आहे, तुमची बेरीज येणार आहे. पण तुम्हाला हेच माहित नाही की पहिला हप्ता किती रुपयाचा आहे, म्हणजे T1 किती रुपयाचा आहे. आणि तुम्हाला हेही माहित नाही की 12वा हप्ता किती रुपयाचा आहे, शेवटचा हप्ता किती रुपयाचा आहे. हा पहिला हप्ता किती रुपयाचा आहे ते माहित नाही, शेवटचा हप्ता किती रुपयाचा आहे ते माहित नाही, पण सगळ्या हप्त्यांची जी बेरीज आहे ती तुम्हाला 9,360 आणून दाखवायची आहे. आणि पहिल्या हप्त्यापेक्षा दुसरा हप्ता 40 रुपयाने कमी भरायचा आहे. 40 रुपयाने कमी म्हटल्यावर डी तुम्हाला -40 येईल, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कारण काय होणार आहे, तुम्ही ज्यावेळेस T2 मधून T1 वजा कराल, 100 मधून 140 वजा कराल तर ते -40 येईल, 60 मधून 100 जरी वजा कराल तरी -40 येईल. हे मी एक्झाम्पल दाखवतोय तुम्हाला, कारण पहिल्यापेक्षा दुसरा हप्ता 40 ने कमी आहे, याचा अर्थ D -40. तर असं एवढी सगळी तुम्हाला माहिती आहे. तर याच्याकडून तुम्ही T1 आणि T12 काढून दाखवायचे. पहिला हप्ता किती रुपयाचा आहे, शेवटचा हप्ता किती रुपयाचा आहे. फाइंड द फर्स्ट इन्स्टॉलमेंट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. आणि त्याच्यासाठी दिलेली किंमत आहे S12 ची. म्हणून आपण काय करणार आहे, SN चे सूत्र वापरणार आहे. SN बरोबर n/2 कंसात 2a प्लस n - 1 गुणिले D.
मग S12 वापरू आपण इथे, कारण आपल्याकडे S12 ची किंमत आहे. 12 हप्त्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे, ह्या पूर्ण 12 हप्त्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे, पण हा पहिला हप्ता कितीचा आहे ते माहित नाही आणि शेवटचा हप्ता कितीचा आहे ते माहित नाही. ओके, म्हणून इथं 12 भागिले 2 करा. 2 कंसात A आपल्याला माहित नाहीये, पण N12 आहे आणि D - 40. D आहे आपल्याकडे, D - 40 आहे यावेळी, D - 40 कारण 40 ने कमी ना हप्ता म्हणून. आता इथे तुम्ही भागाकार करा, बेस 12, इथे 2 येईल जशाच तसे. इथं 12 गुणिले गेला 11 आणि 11 ने 40 ला गुणलं तर 11 चोक 44, पण मायनसला गुणलाय म्हणून मायनस 440. 12 गुणिले गेला 11, 11 ने गुणलं 40 ला सर, तर 11 चोक 44 आणि तो 0 जशाच तसा 440 गुणा. हा लक्षात येते तुम्हाला, पण तो मायनस आहे सरळ सरळ. आणि ही किंमत किती तुमची S12 ची, तर 9360. आता याच्या पुढच्या स्टेपला ह्या 9360 ला आपण ह्या 6 ने भागू, इकडे असं 6 ने भागू, पक्षांतर करूया 6चं. हा इकडे गुणीला असतो या ब्रॅकेटला, तो इकडे येऊन भागीला होतो, मग इकडे राहतो फक्त 2 -440. हा प्लस लिहायची गरज नाही, डायरेक्ट याचा मायनस लिहा. लक्षात घ्या तुम्ही या स्टेप नंतर काय घ्या, हे 6 इकडे आले, हे कुठून आले, हे S12 ची किंमत आहे तुमची. लक्षात घ्या 6 ने भागायला, 6 ने जर तुम्ही याला भागायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की भागाकार किती होतोय. 6 1 6 उरले 3, 6 35 परत उरले 3, 6 6 36, 1560 भागाकार येतो बघा. आणि मग हे 2 -440. मग परत ते -440 इकडे आणून प्लस करा, म्हणजे 1560 मध्ये ते -440 इकडून प्लस 440 होईल आणि इथे 2 राहील. आणि मग यांची बेरीज करा, तर यांची बेरीज होईल तुमची 2000 होईल ना, आणि मग बरोबर 2 येईल. आणि मग A काढण्यासाठी 2000 ला 2 ने भागा, तर तुमचा A भेटेल बघा 1000. आणि A म्हणजेच पहिला हप्ता, याचा अर्थ तुमचा पहिला हप्ता कळून गेला तुम्हाला. पहिला हप्ता किती रुपयाचा आहे तुमचा, 1000 रुपयाचा. आता 12वा हप्ता काढा, 12वा हप्ता म्हणजे D12, तर त्यासाठी TN चं सूत्र वापरा. TN बरोबर A + N - 1 गुणिले D, आणि मग T12 बरोबर A किती तुमचा 1000 प्लस 12 - 1 आणि गुणिला -40. ओके, मग हे T12 काढतोय बरं का आपण आता. मग हे 1000 जशाच तसे, आणि हे 12 गुणिले गेला 11, 11 चोक 44, म्हणजे कोणते 44 ते -440. मग 1000 मधून डायरेक्ट -440 केले जर तुम्ही ना, तर उत्तर तुमचं येईल बघा 560. बरोबर ना, 1000 मधून 440 गेले की उरतात किती, 560 रुपये. तर हा तुमचा 12वा हप्ता म्हणजे शेवटचा हप्ता. तर आता कळून गेलं तुम्हाला. देअरफॉर फर्स्ट अमाउंट ऑफ फर्स्ट इन्स्टॉलमेंट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट, म्हणजे तुम्ही रिमार्क देऊ शकता, अमाउंट ऑफ फर्स्ट इन्स्टॉलमेंट, अमाउंट ऑफ फर्स्ट इन्स्टॉलमेंट is ₹1000. okay, and amount of last installment is ₹560. एकदम इझी बघा, मराठीवाल्यांनी रिमार्क द्या. म्हणून पहिल्या हप्त्याची रक्कम 1000 रुपये आहे आणि शेवटच्या हप्त्याची रक्कम 560. तुम्हाला कळतंय का काय केलं नेमकं आपण. आपल्याला त्यांनी काय दिलेलं होतं, आपल्याला त्यांनी ह्या पूर्ण 12 हप्त्यांची बेरीज देऊन ठेवलेली होती 9360. पण आपल्याला माहित नव्हतं पहिला हप्ता किती रुपयाचा आणि शेवटचा हप्ता किती रुपयाचा. पण एक लॉजिक माहिती होतं की पहिल्या हप्त्यापेक्षा दुसरा हप्ता 40 ने कमी असणार, म्हणून D - 40. 40 ने कमी असणार इन द सेन्स हा 100 असला तर हा 60 असणार ना, आणि हा 100 तर हा 60, तर मग D किती येणार तुमचा, T2 - T1 केला तर 60 - 100 म्हणजे -40 येईल ना तुमचं ते उत्तर. म्हणून D - 40 लिहिलं. सर पहिला हप्ता 100चा आहे का, नाही, ते मी एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो. लक्षात येते का, मोठं गणित आहे हा, पूर्ण प्रश्नच आहे. हे त्याचं उत्तर दिलंय मी. एक टप्पा, दुसरा टप्पा आणि हे तिसरा टप्पा. लक्षात घ्या तुम्ही, एकदम व्यवस्थित समजून घ्या, एकदम इझी बघा. आणि आता ते शेवटचं एक गणित, तिसरं गणित बघा तुम्ही. तसे 6 गणित आहे सगळे या प्रॅक्टिस सेट मध्ये. किती गणित आहे, 6. आणि मी होमवर्कला पण मध्ये मध्ये देतोच आहे तुम्हाला गणित, लक्षात घ्या. आता हे बघा कसं आहे, एकदम इझी बघा. कसं आहे बघा की सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी, पहिल्या म्हणजे पहिलं पद 5000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000, अशा प्रमाणे त्याने रक्कम गुंतवली. ही झाली तुमची अंकगणित श्रेणी. तर तुम्ही सांगा त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती. एकूण फाइंड टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ हिज 12 इयर्स. टोटल इन्व्हेस्टमेंट, एकूण गुंतवणूक. म्हणून तुम्हाला S12 काढायचं. लगेच लक्षात आलं असेल तुम्हाला S का. जर इथं प्रश्न असता
12व्या वर्षातील गुंतवणूक किती, 12व्या, तर तुम्हाला T12 काढावं लागला असतं. फाइंड इज इन्व्हेस्टमेंट ऑफ 12th इयर, तर तुम्हाला इथं T12 काढावं लागला असतं. लक्षात येते ना, एकदम इझी. बघा ए बरोबर काय, मग T1, ए बरोबर किती 5000, आणि डी बरोबर काय T2 मायनस T1, म्हणजे 7000तून किती वजा होणार 5000, म्हणजे किती उत्तर येणार 2000. झालं. आता काढा S12, त्यासाठी SN चं सूत्र वापरा. SN बरोबर n/2 2a प्लस n मायनस 1 गुणिले d. आता S किती काढायचं आहे तुम्हाला 12, मग वर 12 भरा भागिले 2, 2 कंसात 5000 प्लस 12 मायनस 1 गुणिले d, d म्हणजे किती 2000. किमती नीट भरा. S12 म्हणजे हा 12 आणि हा पण 12 आणि हा 2a, a म्हणजे किती 5000. ह्या किमती भरायची स्टेप समजून घ्या. इथे बेस सक्का 12 म्हणून 6, इकडे बे 5 10 म्हणून 10000, इकडे 12 गुणे केला 11, 11 ने गुणलं तर 11 गुणे 22, पुढचे 3 शून्य समजून घ्या. 6 आणि 22,000 10,000 टाकले तर 32,000 येतात. आता 32,000 ला किती आलं उत्तर, तर तुमच्या लक्षात येईल 1,92,000 रुपये. म्हणून त्याची 12 वर्षातील गुंतवणूक किती एकूण, तर 1,92,000. म्हणून तुम्ही लिहा, म्हणून त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक 1,92,000 रुपये आहे. Therefore, his total investment of 12 years is rupees 1,92,000. ओके, एकदम इझी. हे गणित काय एक्सप्लेन करायची गरजच नाहीये. अंकगणित तिसरी लिहिली, S12 का काढायचं ते कळून घेतलं की झालं. S आणि T काढायचीच गणित आहे. फक्त हा एक प्रश्न तुमच्यासाठी नवीन असणार आहे, हा प्रश्न क्रमांक 2. पण याची मी काही जास्त प्रॅक्टिस नाही घेऊ शकणार आहे, त्यामुळे हाच प्रश्न तुम्ही घरी परत एकदा सोडवा, म्हणजे तुम्हाला जमून जाईल. ओके, पुढचा प्रश्न बघा. चौथा प्रश्न आहे हा. 6 प्रश्न आहे सगळे. चौथा प्रश्न, असा प्रश्न मी दिला पण तुम्हाला एक. मी इंग्लिशमध्येच प्रश्न लिहिला आहे, मराठीत दिलेले नाही. बघा, देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज. असे 27 रोज आहे ऑडिटोरियम मध्ये, सीट्सचे, म्हणजे चेअर्सचे, म्हणजे खुर्च्यांचे. तर देअर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. 20 सीट्स इन द फर्स्ट रो, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. 20 सीट्स, ह्या फर्स्ट रो मध्ये 20 सीट्स, सेकंड रो मध्ये 22, थर्ड रो मध्ये 24, असे फर्स्ट सेकंड थर्ड असे रो आहे सीट्सचे, म्हणजे खुर्च्यांच्या ह्या रांगा आहे. खुर्च्यांच्या किती रांगा आहे सगळ्या 27, आणि पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहे 20, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24 अँड सो ऑन. अशा रांगा आहे खुर्च्यांच्या, 27 रांगा. तर प्रश्न असा आहे पहिला की तुम्ही काय करा, फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. म्हणजे तुम्ही पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहेत पहिलं पद सांगता, दुसऱ्या रांगेत किती खुर्च्या आहेत तर दुसरं पद सांगता, तिसऱ्या रांगेत किती खुर्च्या आहेत तर तिसरं पद सांगता. तसं सांगा 15व्या रांगेत किती खुर्च्या आहेत. म्हणून तुम्हाला एकदा T15 काढावा लागेल, म्हणजे 15व्या रांगेतल्या खुर्च्या. नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. आणि पुढचा प्रश्न आहे की हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन अन ऑडिटोरियम. म्हणजे टोटल नंबर ऑफ सीट्स पण काढा. तर टोटल काढण्यासाठी तुम्ही S15 नाही काढायचे, कारण खुर्च्यांच्या फक्त 15 रांगा नाहीये तुमच्याकडे. खुर्च्यांच्या तुमच्याकडे 27 रांगा आहे अशा, आणि मग पूर्ण 27 पदांची बेरीज करण्यासाठी तुम्हाला S27 काढावं लागेल. हे 2 प्रश्न कळाले का बघा तुम्हाला. T15 का, कारण 15व्या रांगेतल्या खुर्च्या काढायच्या आहेत, आणि S27 का, कारण 27 रांगातल्या एकूण खुर्च्या काढायच्या आहेत, टोटल नंबर ऑफ सीट्स. म्हणून S एकाच गणितात दोन्ही पण. समजून घ्या प्रश्न नीट, 2दा-3दा प्रश्न वाचा तर कळेल तुम्हाला T आणि S का काढायचंय. आणि मग तुम्हाला माहितीच आहे A बरोबर T1, A बरोबर 20, D बरोबर T2 मायनस T1, T2 किती तुमचा 22 मायनस 20, उत्तर येतं 2. आता काढा दोन्ही उत्तर. एक T15चं पहिलं उत्तर, म्हणून DN चं सूत्र वापरा. TN बरोबर A प्लस N मायनस 1 गुणिले D. मग T15 काढण्यासाठी T15 बरोबर A म्हणजे किती तुमचा 20 प्लस N म्हणजे 15 वजा A गुणिले D. D किती तुमच्याकडे 2. मग हा 20 जशाच तसा, 15 गुणे 1 गेला 14, 14 गुणे 28, 28 आणि 20 किती 48. एक उत्तर कळून गेलं आपल्याला की 15व्या रांगेत किती खुर्च्या आहे 48. आता टोटल खुर्च्या काढा, म्हणजे S27 काढा. तर SN चं सूत्र वापरा. SN बरोबर N/2 कंसात 2a प्लस N मायनस 1
गुणिला डी. दोन्ही सूत्रातला फरक पण लक्षात घ्या. हे टीचं सूत्र आहे, हे एचचं सूत्र आहे. टीचं सूत्र 4च ओळीत संपतं. एचचं सूत्र बघा, एच 27 म्हणजे 27 छेद किती 2. मग 2 ए म्हणजे किती 20 बरोबर ना. प्लस 27 वजा 1 गुणिला डी. डी म्हणजे किती आलेलं आहे तुमचं आता 2. मग हे 20 ला 27 ला 2 ने भाग जातो का नाही. मग हे असंच ठेवा आणि याचं 20 गुणे 40 करा आणि याचं 28 गुणे 56 करा. कारण 27 मधून 1 सॉरी 26 गुणे 52 करा. 27 मधून 1 गेला 26 गुणे 52. मग हे 27 छेद 2 जशाच तसे. ओके. आणि यांची बेरीज 92. मग आता तुमचा हा 27 ला 2 ने भाग जात नाही ना. मग 27 ला भाग जात नाही तर 92 ला भाग द्या. हा 27 तसंच ठेवा आणि 92 ला भागा. 92 ला भागलं तर 4 बेसिस भाग. आता गुणाकार करा 27 आणि 46 चा. असा समजून घ्या तुम्ही. 7 7 42 2 8 4 7 28 आणि 4 32 प्लस बेस 12 आणि 4 2 4 12 म्हणजे 1242. आता शिक आपल्याला दोन्ही उत्तर कळाले. समजतंय का तुम्हाला? एसएनचं सूत्र आपण आता खूप वेळा वापरलंय. मी परत एकदम हळू समजावून सांगण्याची वेळ नाहीये. तुम्ही समजून घ्या. हे 27 मधून 1 गेला 26 गुणे 52 कसं आलं. हे 20 गुणे 40 कसं आलं. हे 27 छेद 2 कुठून आलं. त्याचा भागाकार का नाही होते. होतो पॉइंट मध्ये भागाकार 13.5 होतं पण पॉइंट मध्ये भाग करत बसायचा नाही. ओके. आणि आता शेवटी रिमार्क द्या तुम्ही. मग काय रिमार्क येईल सांगा आता. मग इंग्लिश मध्ये काय रिमार्क येईल आणि मराठीत काय रिमार्क येईल. मराठीत रिमार्क येईल की म्हणून त्या सभागृहात 15व्या रांगेत 48 खुर्च्या आहे आणि 27 रांगांमध्ये एकूण खुर्च्या 1242 आहेत. इन इंग्लिश therefore there are 48 seats in 15th row and total number of seats are 1242. एकदम इझी बघा. चौथा प्रश्न होता हा आपला. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 3.4 सुरू केलता. खरं तर याच्यात 6 गणित आहे. 6च्या 6 एका व्हिडिओमध्ये घेतले पाहिजे पण मग परत ते व्हिडिओची लेंथ वाढते. तुम्हाला समजून घ्यायला प्रॉब्लेम होऊन जातो. त्याच्यामुळे आपण काय करतोय फक्त तर 4 गणित आपण घेतलेले. एवढ्यावरतीच आपण हा व्हिडिओ बंद करू. आता पुढे 5वा आणि 6वा प्रश्न मात्र मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकतो. तर आज 4 गणित झालेले. मी होमवर्कला तुम्हाला 2च गणित दिलेले. ते दोन्ही गणित तुम्ही मला करून दाखवा. हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. फिर रजिस्टर कंप्लीट करा. आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लर्न इझी विथ विष्णू मुळे सर. ओके.